तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आता आपली ही नक्षत्राची मीटिंग आहे, म्हणजे नक्षत्रावर जे बोलणार आहेत त्यांची मीटिंग आहे. तर सगळ्यात आधी तुमचे मनापासून धन्यवाद, की तुम्ही हो म्हटलात, माझ्या विनंतीला मान दिलात आणि एक काहीतरी सेवा करायचं ठरवलं. आणि यामध्ये काही लोक नाही पण म्हणालेले आहेत. प्रापंचिक समस्या तर आयुष्यभर असतात आपल्याला. येणं, केणं, अडचणी सांगणारे लोक पण मिळाले मला. तर ठीक आहे, त्यांना सेवेचं महत्त्व नाही आहे, असंच मी म्हणेल. कारण अडचणी तर सगळ्यांना असतात आणि ज्यावेळेला मी कार्यक्रम कधी घ्यायचा आहे हे सांगतच नसते, पुरेसा वेळ देते. त्यावेळेला तर लगेच आपण आपल्या अडचणी सांगून उपयोग नाही. आपण काही तारखा डिक्लेअर केल्या नव्हत्या. आपण काही याच तारखेला घ्या असं म्हणत नाही. जे कोणते विहंगमचे कार्यक्रम आपल्याला घ्यायचेत, मी बाहेरच्यांना कधीच बोलवत नाही. बाहेरचे लोकं तर यायला तयार असतात. आत्ताच एक पी करणाऱ्या ज्योतिषशास्त्र त्या तर मला म्हणत होत्या, मी घेते वगैरे. पण आपण जोडल्याशिवाय मी कसं त्यांना घ्या म्हणणार? आपल्याला काही कार्यक्रम नुसती माहिती घ्यायची असं काही इथे इंटेन्शन नसतं माझं. तर कार्यक्रम जे घेणार असतात त्यांच्यावर जास्त फोकस असतो. आणि आता हा नक्षत्राचा जो ग्रुप आपण केलाय त्यामध्ये तर असाच माझा फोकस झाला. स्मिता वरांडे मॅडम तर केव्हाच्या जॉईन होत्या. आणि आत्ता ज्यावेळेला कळलं, की आपल्याकडे अजून एक 2-3 ज्योतिष शास्त्रज्ञ नवीन आले. प्रीती मॅडमना बोलवा कोणीतरी. स्मिता भोसले मॅडम नाहीतर स्मिता मॅडम, प्रीती मॅडमने जॉईन व्हायला सांगा. प्रीती टांगसाळे मॅडम दिसल्या, स्नेहल भोसले मॅडम दिसल्या झालेले आहेत. नाहीतर सुचेता मॅडम केव्हा जॉईन झाल्या. सुलक्षणा मॅडम तुम्ही काही शिकलात का ज्योतिषाबद्दल? पण त्यांनी नक्षत्राचा कार्यक्रम घेतलेला आहे. नाही मॅडम, मी नाही शिकले. तरी पण त्यांनी ऑलरेडी हा नक्षत्राचा कार्यक्रम सुलक्षणा मॅडमनी घेतलाय. सगळ्या नक्षत्रांबद्दल त्यांनी सांगितलंय आणि जे काही स्टार नक्षत्र कॉन्स्टलेशन असतं त्याच्या डायग्राम त्यांनी त्यांच्याकडे पुस्तकही खूप सुंदर आहे. ते पुस्तकाचं ग्रुपवर टाका कुठल्या पुस्तकातनं तुम्ही घेतलं होतं. डिटेलमध्ये मॅडमनी तसं घेतलेलं आहे. आणि आपला जो उद्दिष्ट आहे, आपला जो काही मनात हेतू आहे, त्या ह्यानी घेतलं होतं मॅडमनी ते. कुठलं ते पुस्तक वाचताना. कारण हे माझ्या डोक्यात थोडंसं आहेच, की नक्षत्रांकडून आपण स्टार सीडकडे लगेच सरकायचंय. आपल्या कनेक्शनला आपण फोकस द्यायचा आहे. तर पहिला पॉइंट, की आता हे जे नवीन ज्योतिषातले दिसले मला 1-2-3 लोकं. मग म्हटलं आता पुरेसा ग्रुप होईल. आणि एक चर्चा झाल्या पाहिजेत, की आता स्मिता मॅडम एवढ्या सीनियर आहेत. स्नेहल मॅडम डॉक्टरेट आहेत. स्मिता मॅडम डॉक्टरेट आहेत. तर ह्यांचा उपयोग सुद्धा साधकांना चर्चेतनं व्हायला काही हरकत नाहीये ना. कारण नवीन लोक जे शिकत असतात त्यांना काही असतात प्रश्न असतात किंवा आपल्यामध्ये एक ग्रुप झाला तर एक फायदा होईल आणि ग्रुप झालाय तर आपण आता या लोकांसाठी सुद्धा विचार केला पाहिजे. जसं पहिलं विहंगमची सुरुवात झाली आणि 8 कोऑर्डिनेटर होते त्यावेळेला जिल्हा वाईज होतं. त्या 8 कोऑर्डिनेटरचं काम पुढं कसं जाईल यावरच मी फोकस दिला. की तुम्हाला काय करायचंय आयुष्यात? तुमचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे. त्यावेळेला त्या 8ही जणांकडे काही असं स्वतःचं नव्हतं. 1-2 सोडले तर. पण त्यांना ते स्वतःचं पण ज्यांना होतं असं काही काम, नोकरी म्हणतो, त्यांनाही स्वतःचं असं काही सुरू करायचंच होतं. त्यांना मी तोच गाईडन्स देत होते, की तुमचं काम कसं पुढे जाईल, तुम्हाला कुठल्या एरियात काम करायचंय, तुमचा सोल प्रोग्राम काय, ध्यानातनं प्रश्न कसे घ्यायचे, हे सगळं काम पहिल्यापासून तोच फोकस राहिलेला आहे. टेक्निकल गाईडन्स सुद्धा प्रत्येकाला YouTube सुरू करताना वगैरे असा देत होते. हे Zoomच्या लिंक करणं, हे करणं, कार्यक्रम घेणं. पण त्यांनी ऑनेस्टी ठेवली नाही. सगळ्यांनी काय केलं, घेतलं आणि स्वतःचं छुप्या रुस्तुमपणे सुरू केलं. माझंच कॉपी करून. फ्लायर सुद्धा माझंच कॉपी करून. त्याच्यावर फक्त किंमत डबल आणि जास्त. आणि बरं ॲक्सेप्ट पण केलं नाही, आम्ही तुमचं कॉपी करतो. बरेच अनुभव आले. तर हे भाग सोडून द्या. पण ज्यावेळेला आता मला कळलं, की 2-3 ज्योतिषातले आले, तर मी लगेच म्हटलं, की आता ग्रुप करून ह्यांच्यासाठी सुद्धा मला काही प्रयत्न करायला हवेत. यांचा प्रोग्राम कसा पुढे जाईल, सोल प्रोग्राम. या केवळ इंटेन्शननी पुन्हा एकदा नक्षत्र घ्यायचं ठरवलं. नक्षत्रावर कार्यक्रम घ्यायचा ठरवलं. तर माझा अजेंडा घेणाऱ्यांसाठी पहिला आहे
आणि मग इतर साधकांसाठी दुसरा. तर जे कोणी कार्यक्रम आपल्यामध्ये घेतात, त्यांना असं काही हार्ड अँड फास्ट नसतो, की तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्ही 7 तारीख दिली तर तुमचं सेशन 7लाच झालं पाहिजे. सगळा फ्लेक्सिबिलिटी आहे. तुम्हाला नाही जमलं 7ला हो, तारीख ठरली आहे, तुम्ही तयारी केली आहे, पण काही अचानक काम निघालं, अचानक कॉन्फिडन्स गेला, तुम्ही म्हणू शकता 7 तारखेला सुद्धा मी नाही घेऊ शकत आहे. तिथे काहीच नाहीये, रिस्ट्रिक्शन्स नाहीये, कंपल्शन नाहीये. असं असताना सुद्धा उत्तर आली, "नाही मला घ्यायला जमणार. माझं हे, माझं ते आहे." तर या लोकांना जाऊ देत. त्यांना काही अजून माहिती नाहीये. पण जे तुम्ही आहात आणि हो म्हटलात. आता काल पण म्हटल्या कोणीतरी, "मला नाही जमत." नाही जमत नका घेऊ. मग जूनमध्ये आता सगळ्यांनी तारखा दिल्यात, की एक सांगावं सुद्धा लागलं नाही. एकानी दोघांनी जून लिहिलं, तर इतरांनी पण त्याच्या आसपास लिहिलं. हे न सांगता मस्त झालेलं आहे काम. तर आपण आता जून महिन्यात ठरवलंय. कोणाचं नाही झाले नक्षत्र, नाही झाले. एवढं काही त्याच्यामध्ये. झालेच पाहिजे तसंही काही नाही. तर पहिल्यांदा हे बर्डन तुम्ही ठेवू नका. आणि एक निमित्त सांगायची जी सवय असते ना आपल्याला, "नाही, नाही, माझ्यापुढे एवढं काम आहे, हे आहे, ते आहे." ह्यापेक्षा शिवसर्वोदय पाळायला शिका. शिवसर्वोदयप्रमाणे आपलं निर्मल मन, निश्चल मन. आपण म्हणायचं हो. असं काही नाही त्यात आधी मी घेते म्हटले आणि नंतर मग मॅडमनी असं काम सांगितलं अचानक, असं काही नाही. पण जे लगेच रिएक्ट होतो ना, माझं हे चाललंय, माझं ते चाललंय, माझं हे असणार आहे, माझं ते असणार आहे, मला नाही जमणार, हे सगळं बदलायला पाहिजे आता. हे बदलून आधी हो घेते म्हटलं पाहिजे. आपल्या परीने तयारी केली पाहिजे. भलं संपूर्ण जून महिना आपल्याला काही वेळ जमणार नाहीये. मी म्हटलंच नव्हतं जूनमध्ये घ्या. पण आपण तयारी केली पाहिजे. घ्यायचं म्हणायचं, हो म्हणायचं, तयारी करायची. काय होतं थोडं-थोडं पुढे जातं मुंगीच्या पावलाने. ऐन वेळेला काही आलं तर पुढे ढकलू शकतं असं काही नाही. पण आधीच नाही म्हणायचं. मग आपलं जे म्हणतो ना आपण हे करू, ते करू, ते पण नाही होत आणि हे पण नाही होत. हा आळशीपणा झाला किंवा सबबी सांगणे म्हणतात त्याला, प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात. तर हे सगळं टाळलं पाहिजे. आणि दुसरं तुम्ही म्हटल्यानंतर केव्हाही तुम्ही बदलू शकता. बर्डन घ्यायचं नाहीये. आता हे एक गोष्ट क्लिअर झाली. आता दुसरं असं, की माझं असं म्हणणं आहे, की मी ज्यावेळेला कोणी काही कार्यक्रम घेतात, ध्यान घेतात, शेअरिंग करतात, त्यावेळेला प्रत्येकाला सांगते, की आधी स्वतःचे संकल्प लिहायचे. मग आता सोमवारी प्रतिपदा आहे, म्हणून आपण आज मीटिंग घेतोय. तर सोमवारी प्रतिपदा आहे. अमावास्येनंतर सोमवती अमावास्या आहे बघा. आणि प्रतिपदा पण आहे. क्षय झालाय बहुतेक. हो ना हो स्मिता मॅडम? प्रतिपदा आणि अमावस्येचा क्षय एकाच वेळेला येते का सोमवारचं? सोमवती अमावस्या. हो, द्वैत अमावस्या येते मॅडम रविवार आणि सोमवार ना, त्याच्यामुळे मग नंतर हां, हे होते प्रतिपदा अमावस्या आणि संपली पण की म्हणजे लगेच प्रतिपदा सुरू होणार आहे हं. पण सोमवारी. हा. आपल्याला अमावस्येनंतरच्या प्रतिपदेला 2 वेळा मिळतात संकल्पाचं. ज्यांचं झालंय भाग एक त्यांच्यासाठी. आणि मग सोमवती अमावस्या आहे. बरं आता अधिक महिना चाललाय म्हणजे आपण या अधिक महिन्यात हे कामाला सुरुवात केली. आपण तारखा लिहिल्या, आपण एक काही संकल्प सोडला, या तारखेला घेतो. याला महत्व आहे, की बिगिनिंग इज ऑल्वेज गुड. बिगिनिंगचा आपण जे काही संकल्प सोडला या तारखेला घेऊ, तो अधिक महिन्यात झालाय. आजची मीटिंग अधिक महिन्यात होतीये. म्हणून मग तुम्ही नंतर जरी घेतलं तरी हा अधिक महिन्याचंच आपण या दृष्टिकोनातूनच ही सेवा आपण ठरवतोय. तर मग काय संकल्प पेरले पाहिजेत? तर तुम्ही तुमच्या परीने पहिलं महत्वाचं, की माझ्याकडं हे काम आलं का? आता जे ज्योतिषातलेच आहेत, जे ऑलरेडी पत्रिका बघण्याचं काम करतात, त्यांना तर काही हे नवीन नाही. तरी सुद्धा तुम्ही जे काम करता, तुम्ही ज्या पत्रिका बघता, ते तर नेहमीच करता तुम्ही. पण ह्याकडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, की हे काम माझ्याकडं आत्ता आलं का? लिहा तुम्ही वहीमध्ये सगळ्यांनी. आणि जे ज्योतिषाचं काम करत नाही, जे ज्योतिष शिकतायत त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न महत्वाचा आहे. माझ्याकडं हे काम का आले? आता हे कसं उत्तरं लिहायची का आले? तर आपले ग्रहमान बघायचे. आपले ग्रह काय देणार आहेत आता? गुरु काय देणार आहे? शनी काय देणार आहे? कंजक्शन्स आहेत आता या जूनपासून कंजक्शन सुरू होत आहेत. प्लुटो, नेपच्यून, युरॅनस हे सगळे ड्रास्टिक बदल घडवणारे मोठे ग्रह आहेत युरॅनस वगैरे सुद्धा. तर हे जरा थोडंसं अभ्यास लिहून घ्या. युरॅनस, नेपच्यून आणि युरॅनस, नेपच्यून, प्लुटो. बाकी तर गुरु आणि शनी बघालच तुम्ही. गुरु तर आहेच. पण युरॅनस, नेपच्यून कंजक्शन्स बघा, प्लुटो बघा. हे जे काही आहे ते परिवर्तन आपल्या सगळ्या ब्रह्मांडात घडवून आणणार आहेत.
ते थोडंसं तुम्ही बघा आणि तुमच्या बाबतीत पण बघा, की काय देतोय गुरु, कुठल्या घरांकडे बघतोय, शनी काय देतोय, युरॅनस काय देतोय सध्या, प्लुटो कुठं आहे तुमच्या घरामध्ये. कारण प्लुटो असा एकदम सडन आणून ठेवतो ना सगळं. तसंच युरॅनस आहे आणि नेपच्यून सुद्धा. आता मराठीत काय म्हणतात मला नाही माहिती. तुम्ही टाका मराठीत नेपच्यूनला काय म्हणतात आणि युरॅनसला काय म्हणतात. ते बघा. तर याच्यामध्ये हे महत्वाचं अभ्यासायचे. तुम्ही तुमच्या बाबतीत हे ग्रह अभ्यासा आणि मग या ग्रहांचे परिणाम जे तुमचे आहेत, त्याप्रमाणे हे काम तुमच्याकडे का आलं त्यावर फोकसल्या उत्तरं लिहा. मग हे झाले तुमचे संकल्प. भावी आयुष्यात आपला सोल प्रोग्राम पुढे गेला पाहिजे. आपलं पत्रिका बघण्याचं काम पुढे गेलं पाहिजे. आपण जे ज्योतिषशास्त्र शिकलो त्याचं काम पुढे गेलं पाहिजे. म्हणून पहिला या प्रश्नाचे उत्तर लिहायचे. ध्यानातनं सोडवा, ग्रहांचे इफेक्ट बघा आणि माझ्याकडे हे का काम आलं. एक सुरुवात आहे, बिगिनिंग आहे ही. ही बिगिनिंग कुठं घेऊन जाऊ शकते आपल्याला. हा जर सखोल अभ्यास केला, तसे संकल्प लिहिले, तर ऊर्जा येते. आपण एक शास्त्र शिकलो, की ज्या गोष्टीवर आपण फोकस देतो, समजा आता या पानांवर फोकस दिला, तशीच ऊर्जा येणार. तिकडं काही आपण मातीकडे फोकस दिला, तीच ऊर्जा येणार. मग इथे तुम्ही फोकस देता, की माझे ग्रहांचे इफेक्ट हे आहेत, मला हे ग्रह हे देणार आहेत. त्याच्यातला चांगला भाग बघायचा, निगेटिव्ह सोडून द्यायचा आणि हे सगळं परिणाम आहे आणि माझे हे संकल्प आहेत. असं एकदा का तुम्ही इंटेन्शन टाकलं, ते लिहिलं, ठेवलं, की त्या सगळ्या ऊर्जा परिणाम घडवायला सुरुवात होते. आता सुरुवात होते परिणाम घडवायला. पण आपण बघितलंच नाही. आपण म्हटलंच नाही, माझं हे झालं. मला हा रिझल्ट दिसला आणि तो पण आपण नेटवर्कमध्ये सोडला नाही, तर पुढच्या एनर्जीज येणार नाहीत. पुढच्या ऊर्जा येणार नाहीत. कारण हे समजून घेणं, अॅक्नॉलेज करून त्या ऊर्जेला ग्रॅटिट्यूड देणं, बाई मला हे कळलं, हे तू घडवलंय या 4 दिवसात. हे म्हणणं म्हणजे ती अजून ऊर्जा घे म्हणते. तुला समजलं ना, अजून घे. अजून घे. समजलं ना, घे. पण आपण लक्षच देत नाही. आपण जर बघितलं ना, काही गोष्टींकडे लक्षच देत नाही. आपल्या कांतीत काही बदल दिसतोय का? ह्याच्यात काही बदल दिसतोय का? इथे काही झालंय का? तिथे काही झालं का? हे बघतच नाही आपण. मग कशा ऊर्जा येणार? म्हणून हे तुम्ही आधी बघा. झालं की अॅक्नॉलेज त्या ऊर्जेला करायचं. म्हणजे पुढच्या ऊर्जा येणार. तर पहिल्यांदा माझ्याकडे हे काम का आलं? आता दुसरा प्रश्न, की हीच नक्षत्र का आली? म्हणजे तुम्ही घेतली असतील, ठीक आहे, तरी पण. दुसरा प्रश्न, हीच नक्षत्र तुमच्याकडे का आली? सुरुवातीला तर ज्यांचं जे नक्षत्र आहे ते घ्या म्हटलं होतं. काहींना तसा चान्स मिळाला, काहींना नाही मिळाला. मग नाही मिळाल्यांना तीच उरली होती, त्यातूनच घ्यावी लागली. म्हणून त्याच्यावर जरा फोकस ठेवायचा. लिहा दुसरा प्रश्न, माझ्याकडे हीच नक्षत्र का आली? मग याची सुद्धा उत्तरं तुम्ही जरी स्वतः निवडली असतील, तरी त्या नक्षत्रांच्या गुणधर्माप्रमाणे तुम्हाला काय उत्तरं सुचतायत ते बघा. हा झाला दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, माझ्या मध्ये ह्या कार्यक्रमाची तयारी करताना काय काय बदल झाले? ज्या वेळेला तुम्ही संकल्प सोडला, की हो मी नक्षत्रावर बोलेन, हो मी करेन सेवा, ग्रुपला तयार झाला. त्या वेळेपासून ते कार्यक्रम घेतल्यानंतर 8 दिवसपर्यंत हे लिहायचं आहे. कारण तुम्ही कार्यक्रम घेणार म्हटल्यावर ज्या गायडिंग ऊर्जा आहेत आपल्या ग्रुपच्या, त्या तुम्हाला मार्गदर्शन करायला लागतात. तुम्हाला हात जोडून त्या मदत करायला लागतात. हे तुम्ही अनुभवा. आता तुम्ही बरेच जण फर्स्ट टाइम घेणार आहेत. तर त्या वेळेला तुम्हाला हे बघायचंय, की मी हा संकल्प सोडला, तारीख दिसेल तुम्हाला ग्रुपवर. तेव्हापासून कार्यक्रम झाल्यानंतर 8 दिवसात माझ्यामध्ये काय-काय बदल झाले, हे लिहायचेत तुम्ही. काय-काय घडत आहेत, काय-काय झाले आहेत ते लिहा. म्हणजे ऊर्जा अजून भरभरून देतील, भरभरून देतील. आणि चौथा प्रश्न आहे, कार्यक्रम घेऊन झाल्यानंतर किंवा कार्यक्रम घेतानाचे काही अनुभव असतात, की बाबा आपण हे ठरवलं होतं हे कुठून आलं? आपल्याला हे बोलायचं नव्हतं, हे कुठून सुरू झालं?
आता बघा, मीटिंगचंच उदाहरण देते तुम्हाला. हे काहीच मी बोलणार नव्हते. खरंच सांगते मी तुम्हाला. मी बोलणार होते, की तुमच्या काही शंका आहेत का? तुम्हाला काही प्रश्न आहेत का? नाहीतर मी पॉइंट सांगणार होते. कुठल्या पॉइंटवर बोला तुम्ही. कारण सगळ्यांचं एकसारखं होईल किंवा कोणाला काही समजत नसेल तर कळेल. हा माझा अजेंडा होता. लिटरली. पण ते बरोबर करून घेते ऊर्जा. मग प्रतिपदा आलं, संकल्प आलं, हे प्रश्न आलं, सगळं आलं. ऊर्जेला काळजी आहे, कारण मी काही करतच नाहीये ना इथे, मी माध्यमच आहे. त्यामुळे तिला काळजी आहे, ती हवं तसं करून घेते तिला. म्हणून मग आता हे लिहायचं तुम्ही, की कार्यक्रम घेताना आणि घेऊन झाल्यावर काही बदल झालेले आहेत. ते पण होतात. कार्यक्रम घेताना होतात. जसं मी आता लगेच अॅक्नॉलेज केला. लगेच अॅक्नॉलेज केला. तुम्हाला माझी डायरी पण दाखवते पॉइंट. म्हणजे खोटं वाटत असेल ना, तर हे पण प्रूफ आहे बघा. मी हे पॉइंट लिहिले होते बघा. काय आहे तुम्हाला एवढंच दिसतंय. मी याचा फोटोही पाठवते फार तर. याच्यामध्ये कुठलेही अजेंडा नाहीयेत. मी आत्ता बोललेले ते. हे प्रूफ आहे. ते आपोआप सुरू झालं. तर हे लगेच अॅक्नॉलेज करायला शिकायचं. त्यावेळेला सुद्धा तुम्ही बोललात, मी हे बोललं नव्हते, कुठून आलं, काय आलं सगळं. आणि ती जे करून घेते ना, ती ऊर्जा करून घेते ना, त्याला खूप मोठा पर्पज असतो. ते काही इतकं सोपं नसतं. म्हणजे आता तुम्ही येणं आणि मग मला असं वाटणं एकत्र ग्रुप करू. मग त्या ग्रुपला काय तुमच्यासाठी करायचं, मग ते नक्षत्राचं येणं. कारण मनामध्ये होतं, सुलक्षणा मॅडमने घेऊन झालेलं होतं. आपण काय परत परत फारसं रिपीट करत नाही, पण एक एक काहीतरी एवढे जर ज्योतिषशास्त्रज्ञ आहेत आपल्याकडे, तर त्यांच्यासाठी काही करू शकतो आपण असं. आणि इथे मार्केटिंगचा भाग नाहीये लक्षात घ्या. तेवढं थोडंसं आपल्याला दूर राहायचं या गोष्टींपासून. कारण आपल्या ग्रुपचं प्रिन्सिपल्सच ते आहेत, की मार्केटिंग करायचं नाही. कारण बाकीचे जे आध्यात्मिक ग्रुप आहेत तिथे आपण बघतो, की सगळं विकणं सुरू होतं, काय-काय सुरू होतं आणि मग दिशाभूल होतात भक्तांच्या, फोकस बदलतात आणि सगळं वेगळंच काही व्हायला लागतं. आणि मग सगळ्यांनाच लोभ सुटतो. तुम्हालाही सुटणार, मला सुद्धा सुटणार आणि आपल्या साधकांना सुद्धा सुटणार. आणि त्या लोभातच आपण तिन्ही जण अडकणार. म्हणून ते आपलं तसं हे आहे ग्रुपचं. हे करायचं नाही, हा उद्देश नाहीये. तर ज्यांना कोणाला गरज लागते त्यांना मी तुमच्याकडे पाठवतच असते, की काही मला असं वाटलं, की नाही या व्यक्तीला गरज आहे. मी म्हणतेच तुम्ही यांना करा, कॉन्टॅक्ट त्यांना करा. पण तुमच्या ह्याच्यावर करा. आणि पैसे तुमचं तुम्ही बघून घ्या. असं काही नाही. तर हे एक महत्वाचं लक्षात ठेवायचं. तर आता मला काय वाटतंय ते तुम्ही बघा आणि मग नंतर तुमच्या शंका सांगा. तर मी पॉइंट लिहिले होते 13/6 ला आपली ही जी आहे मीटिंग 13 तारीख आज किती आहे बघा 13/6 हे मी लिहिलं होतं मीटिंग घेऊ. आणि मला जे वाटतं नक्षत्रावर बोलायचं तर नक्षत्रानुसार व्यक्तिमत्व ठरतं. तर तुम्ही लिहून घ्या व्यक्तिमत्व, स्वभाव. व्यक्तिमत्वातलं सुद्धा आपल्याला स्वभावावर फोकस करायचं. कारण आपण हळू-हळू ना त्या फ्लॉवर रेमेडी मी जे शिकले, आपण आयुष्यभर खूप एकेका गोष्टींवर विचार केलाय. आपला स्वभाव काहीसा बनलाय. आपण काही-काही साठवून ठेवलंय. आपल्या विचारांना साठवून ठेवलंय. ते काढायचं हे सगळं. म्हणून व्यक्तिमत्वामध्ये दिसतो कसं त्यापेक्षा स्वभावावर फोकस करू. मग हे साधक लिहून घेतील, की हा स्वभावातला माझा दोष आहे किंवा माझा स्वभाव असा आहे. काही चांगलं आहे, काही निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह आपल्याला काढून टाकायचंय, चांगलं ग्रो करायचं. तर स्वभावावर फोकस करा. आता स्वभावामध्ये गुण आणि अवगुण तुम्ही फोकस करा. कारण आपण चक्राच्या पाकळ्या आता उद्यापासून चक्रध्यान सुरू होतंय. मग त्याच्यामध्ये चक्रांच्या पाकळ्या आपल्याला गुण सांगतात, अवगुण असतात. मग अंडर ॲक्टिव्ह असेल तर बॅलन्स करायचे, ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर खाली खेचायचंय त्याला. म्हणून गुण आणि अवगुण नक्षत्रांचे याच्यावर फोकस करा. विचार कसे असतात या नक्षत्राच्या व्यक्तींचे विचार आपल्याला हे फोकस करायचंय. आणि बुद्धिमत्ता ह्याच्यावरही फोकस करायचं. तर बघा स्वभावातलं गुण, अवगुण, विचार, बुद्धिमत्ता. आता आरोग्य. आरोग्य पण सांगूयात. थोडंसं आपलं आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण आपण पंचतत्व चिकित्सा देतो. एक मोफत देतो. आता मी रेकी सुद्धा म्हटले कोणाला हवी आहे का?
रेकीवाल्यांचा सुद्धा ग्रुप त्याच्यासाठीच केलाय. एक 7-8 जण दिसतायत रेकी ग्रँडमास्टर. मग त्यांचंही पुढं जावं म्हणून मी ते म्हणतीये. नाही तर मला काय पडलंय? मला काय पडलंय कोणाला रेकी घ्यायची का काय घ्यायचंय का? मी तर म्हटलं पैशाच्या भागात मला अडकू नका. पण एक माझ्या ऑब्झर्वेशन खाली चालू द्यात असं. इतर ठिकाणी कोणी जास्त घेतं, इथे कमी घ्या थोडंसं. सेवा पण होईल तुमची, तुमचा व्यवसाय पण होईल. बाहेर 500 घेतात तर इथे 400 घ्या असं मी म्हटलंय. पण नाव एकच आलंय. घेणारं पण नाव एक आलंय आणि देणारं पण एकच आलंय. त्या दोघींचं सुरू झालं आता रेकीचं काम. तसं ज्यांना ज्यांना लागणार आहे त्यांना सगळ्यांना फायदा होणारच आहे याच्यातून. पण त्यावेळेला प्रॉफिट महत्वाचा फोकस नाही ठेवला पाहिजे. तर आरोग्य एक पॉइंट लिहा. आरोग्य कसं आहे. त्याच्यानंतर जे काही आहेत आजार असतात ते पण एक सांगायला हरकत नाही. म्हणजे एक हे आजार असतातच. म्हणजे मग ती नक्षत्र घेऊन आलो याच्यावरती सोल प्रोग्राम नाही का? मी तर म्हणते सोल प्रोग्राम असतो आजार. मग हे तर जाहीर होतं ना. तुमचं नक्षत्र हे, तुमची रास ही, तुम्हाला हे आजार असतात म्हणजे काय आले? आपण घेऊनच आलोय ते. तर आजारावर एक बोला. आणि स्थितीनुसार काय असतात कार्य, व्यवसाय ते पण सांगा. आणि ध्रुव नक्षत्र, चर नक्षत्र असं काही असतं कार्य व्यवसायासाठी ते पण सांगा. त्याप्रमाणे पण सांगू शकता तुम्ही. म्हणजे मला थोडंसं काय म्हणायचंय, थोडंसं रिलेशनशिप कशा असतात, वैवाहिक जीवन कसं असतं ते सांगू शकता तुम्ही. आणि अर्थ, धर्म, काम, मोक्ष एवढा चौकोन जर लक्षात ठेवला, अर्थावर बोला, धर्मावर बोला, कामावर बोला आणि मोक्षावर बोला. मोक्ष, आध्यात्मिक गोष्टींवर तर सगळ्यात जास्त फोकस ठेवायचा आहे. यांचा आध्यात्मिक विकास, प्रगती कशी असते. अर्थ, धर्म, काम, मोक्ष या 4 गोष्टी साचा धरा आणि ह्याच्यात फोकस अध्यात्मावर जास्त द्या सगळ्यात. एवढं एक आपण रूपरेषा ठरवली. आता तुम्हाला काही ऍड करायचंय का? तुम्ही बोला आता. तुम्हाला काय वाटतं? मॅडम, हा बोला. हा, यातला पॉइंट एक आहे की मोक्ष. तर तो मोक्ष आहे तो आपल्याला रॅन्डमली असं सांगता नाही येणार की त्याच्यासाठी 5वा भाव, 9वा भाव, 12वा भाव हा बघितला पाहिजे, ठीक आहे, ठीक आहे. असं आपण बघा सांगू तुम्ही. शकतो. नाही हा तसं नका सांगू. एवढे डिटेल काय करायचं? हा हा, म्हणूनच मी म्हणते की आपण तर सगळ्यांसाठी हा मी प्रोग्राम एक ठेवलेला आहे. साधारण म्हटलंय. मला काही त्यातलं माहिती हा नाहीये ना. हा हा. हा, नाही मी तेच म्हटलं. मग ते एक मोक्ष लिहिलं होतं आपण, तर त्याच्यासाठी मी म्हटलं. बाकी मग अर्थ, काम, धर्म, ते येऊ शकतं बोलता. ठीक आहे. मोक्ष आध्यात्मिक किंवा मग प्रगती आध्यात्मिक बद्दल येईल सांगा बोलता. काय असेल ते. एवढं डिटेल काही हो हो, सांगायचं नाही आपल्याला. बर त्यामुळे बर बर, तुम्हाला नक्षत्रावरून कळतं तेवढं सांगा. हो हा. चालेल मॅडम, अजून काही थँक्यू. शंका आहे का? नाही नाही मॅडम. मॅडम, मी बोलू हा का? बोला. बोला बोला वैवाहिक सुचेता मॅडम. जीवनाचं सुद्धा पार्टनरच्या ग्रहांवर आणि नक्षत्रांवर पण अवलंबून असतं. म्हणजे ते मॅच हो. कसं हे झालंय बघा सगळंच त्याच्यावर. सगळंच ग्रहांवर अवलंबून हम्म. असतं. त्यातल्या त्यात नक्षत्र काय सांगतं ते बोला की. बोलणार ते, पण हं. वैवाहिक याच्यामध्ये दुसऱ्याच्या ह्याचा पण प्रभाव पडतो. असू दे ना. हे तर आपण काय कोणाचं भविष्य सांगत नाही. आपण जनरलच बोलतोय. हा, सांगता येईल वैवाहिक जीवन, हां, अमुक एखाद्या नक्षत्राला वैवाहिक नक्षत्राचे जीवन कसं वैवाहिक जाईल हे संबंध सांगता कसे येईल. असू शकतात हो, असं. आजार सांगता कसे येईल. असू शकतात, शक्यता. ते काही असतं तसं काही नाही. हो. हं. आपण सुरुवातीलाच डिस्क्लेमर टाकणार आहोत, की ह्याच्यावरनं काही कोणी म्हणू नये माझं हेच अन् माझं तेच अन् हे झालं नाही. हे काही भविष्य नाहीये. भविष्यात मग सांगायचंच नाही आपल्याला. कल्पना मॅडम काही शंका आहे का? नक्षत्रांची तत्व आणि दान वगैरे सांगूया. म्हणजे ज्याला नक्षत्र आपापलं माहितीये त्यांना दान वगैरे त्याचं रिलेट होतं. वृक्षही सांगूया. ते सांगेल हो, सगळं वृक्ष मॅडम. तर सांगालच की तुम्ही. हो. वृक्ष येतो, तत्व येतं, दृष्टी येते. हो. ते सगळं सांगूया. तत्व सांगा, वृक्ष हो. सांगा, आणि आराध्य दानही येतं. वृक्ष. हो. हो. तेही सांगूया. कोणती नक्षत्र कुठल्या वेळेला, म्हणजे कोणतं काम तुम्ही त्याच्यावर करू शकता, हे पण आपण मॅडम बोलू शकतो. नाही, आपल्याला भविष्यात्मक जास्त बोलायचं नाहीये. तुम्ही बोलताना मी सांगितलेल्या पॉइंटला आधी कव्हर करा आणि मग हा, उरलेल्या वेळात तुम्हाला काही सांगायचं ते सांगू शकता. हो चालेल.
आता तत्व आणि वृक्ष मॅडम सांगतात, पण तिथे काय होणार आहे मॅडम, स्मिता मॅडम एक लक्षात घ्या, की हा वेळेसारखं लोक म्हणतात मग माझा वृक्ष कुठला, माझा वृक्ष कुठला, मग मला हो नाही लक्ष मिळत, असं सुरू होतं. हो त्यामुळे हो ते शेवटी तुम्ही बोला तत्व आणि वृक्ष पण असं म्हणायचंय, कारण मग हो तत्वांबद्दलही माहिती आहे त्यांना बऱ्यापैकी. शिवसरोदय शिकले तत्वांवर एवढं होणार नाही, पण वृक्षांवर नक्कीच होणार. मॅडम मग हा हे वृक्ष नाही मिळत, मग काय करू? किंवा दुसरेच नक्षत्रवाले म्हणणार या नक्षत्राचं कुठलं असतं तत्व. आणि त्याच्यात तुम्ही चरण वाईज सांगा, आहेत ते ना मॅडम. हो महत्वाचे पॉइंट आहेत. पण आणि थोडस प्रत्येक आता तुम्ही चरणाचं वेगळं असतं तत्व. हो प्रत्येक तत्व वेगळं. चरणाचं तत्व वेगळं असतं. हा तसं चरण वाईज सांगू हम्म. शकता, प्रत्येक चरण वाईज. आता हे बघा चरण तर काय कोणी घेऊन बसणार नाही वाचून. हा. साधं पत्रिका माहिती नाही, चंद्ररास माहिती नाही, सूर्यरास माहिती नाही या लोकांना, आणि मग ते चरण तर काय माहिती असणार आहे. नाही मग ते जास्त कन्फ्युज होतील मॅडम चरण बिरण घ्यायला गेलं की. नाही मग घेऊच नका ना, आता तत्व हम्म, सांगतायत हम्म. म्हटल्यावर. स्मिता मॅडम तुम्हाला आधी हे कव्हर जनरल होऊन मग जे काही हो सांगायचं ते हो सांग. तेच सांगणार, नाहीतर मग कारण ते कन्फ्युज लोक होईल. वेड्यासारखं कारण प्रश्न विचारत बसणार, नाही नाही आणि इथे ज्योतिष शास्त्रज्ञ बसलेत आणि मग दुखणी खुपणी विचारली जाणार, असं त्याला नाही रूप नाही. नको. हे जे पॉइंट सांगितलं रॅन्डमली आपण सांगूया, लोकांच्या म्हणजे टेंडन्सी लोकांनाही तशाच असतात. आणि कन्फ्युज व्हायला जनरल नको. लोक बोलत नाहीत, लगेच स्वतःच विचारून मोकळे होतात. हो समजा आता एखाद्या पण नक्षत्राचं मॅडम सांगितलं बरं का, एखाद्या नक्षत्राचं सांगितलं, यांना हृदयाचे आजार असतात. आता लगेच प्रश्न येईल, मग मी काय करू? मग त्याच्यावर उपाय काय? असं होईल. तर ते आधी बोलूयात आपण, हे असलं काही सांगितलं जाणार नाहीये. इथे माहिती आहे आपल्या वेगळ्या गोष्टींसाठी. तुम्ही संकल्प पेरा, तुमचे आजार आहेत, चालू आहेत, तुमचे प्रोग्राम आहेत, हा भाग पहिल्यांदा समजून घ्या. की मी प्रोग्राम करून आली आहे या आजाराचा, म्हणून तो झालाय. पहिला ऍक्सेप्टन्स हा. अजून काय बोलायचंय? वंदना मॅडम मॅडम तुम्हाला काही शंका आहे? हा मॅडम स्क्रीनशॉट टाका ग्रुपवर. हा टाकते. हा मॅडम, मला एक विचारायचं की त्यांच्याबद्दल लघुकथा आहेत छोट्याशा पौराणिक, तर ते पण सांगायचं का? मग नको, छोटीशीच अजिबात असते. नको. कथांमध्ये तर रमायचंच नाही आपल्याला मॅडम. कथा हा नाही, बिथा ते काही नाही. नवीन लोकांसाठी त्यांना त्याच्या मागचं काय उद्दिष्ट आहे बा, नको कशासाठी आज नको, आले. काही नको, कथा नको. हा ठीक आहे मग. ठीक आहे तुम्ही मग ते. तुम्हाला कथेचं काय तुम्हाला सार घ्यायचंय ते तुम्ही सांगा, कथा नको. आपण मनोरंजनात्मक कार्यक्रम आपलं स्वरूपच नाहीये. मनोरंजनात्मक नाही, आपलं ज्ञानात्मक आहे, बोधात्मक आहे. अजून काही शंका आहे कोणाला? ठीक आहे, मग हा चला, झाली माझी मॅडम, मीटिंग. हा जरा हा मला बोला हर्षा विचारायचं. मॅडम. हा आता हे जे आपण नक्षत्र म्हणणार आहोत, आपण तर आपल्या स्वतःसाठी आपण ते लग्न नक्षत्र आणि वगैरे वगैरे आपण बघितलं होतं रवीचं आणि ते. पण आता आपण सांगताना म्हणणार आहोत जे नक्षत्र, ते सगळे रिलेट काय करणार? स्वतःचं नक्षत्र म्हणूनच रिलेट करणार. तर ते चंद्र नक्षत्रच असणार ना? चंद्र नक्षत्रावरच बोललेलं बरं हा मॅडम, कारण की असं बाकीचं काही बाकीच्यांना कन्फ्युजन ऐका, होणार. मी त्यांना चंद्र, सूर्य आणि लग्न नक्षत्र बघून ठेवा म्हटलेलं आहे. तुम्हाला काही ओके. प्रश्नच येत नाही, तुम्ही चंद्र हो हो. नक्षत्र बोलताय का लग्न नक्षत्र हा हा बोलताय? हा तुमचा हा काही हा. संबंधच नाही, तुम्ही हो नक्षत्रावर बोलताय. हो चालेल. मी त्यांना ते तिन्ही बघून ठेवायला सांगितलंय. आणि बघा, त्यांना तेही म्हटलेलं आहे की तुम्ही चंद्र, आता तुम्ही मला सांगा की चंद्र रास असते ती काय सांगते, लग्न रास काय सांगते, सूर्य रास काय सांगते? सांगा, ती तुम्हीच सांगा, काय महत्व आहे चंद्र राशीचं, सूर्य राशीचं आणि लग्न राशीचं? मॅडम जनरली भविष्य चंद्र राशीवरून आपल्या इथे वैदिक ह्याच्यात बघितलं जातं. पाश्चात्य लोक जरा सूर्य राशी नाही नाही, वरून ते ते नकोय बघतात. मला. काय मग सांगतात आपल्या मंगलधेन जर म्हटली तर हम्म चंद्र राशीप्रमाणे मंगलधेनचं काय ठरतं, सूर्य राशीप्रमाणे काय ठरतं लग्न? स्नेहल मॅडम बोला, स्मिता मॅडम बोला. हा मॅडम नमस्ते. चंद्र हं. रास म्हणजे चंद्र हा बदलतो, चंद्र हा मन आहे. रुलिंग प्लॅनेट बदलतात तसे आपण चंद्र राशीवरून ते रिलेट करतो की आत्ताचे रुलिंग प्लॅनेट जे आहेत ना ते चंद्र राशीला जास्त लावले जातात. लग्न राशीलाही त्याचे इफेक्ट येतात. म्हणजे चंद्र राशीला 80% येत असेल तर लग्न राशीला 20% येतातच. म्हणजे जसं की माझं कुंभ रास आहे तर माझं आता 6व्या घरामध्ये
गुरु आहे. पण माझी वृषभ लग्न आहे ना, तर तो तिसऱ्या म्हणजे थर्ड हाऊसमध्ये, त्याचेही परिणाम होतात. आणि चंद्र हा मन आहे, रवी हा आत्मा आहे. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व हे आणि लग्न रास जी आपली म्हणजे लग्न असतं म्हणजे चौकट असतो ती त्याच्यातून पूर्ण व्यक्तिमत्व आपलं सिद्ध होतं की कुठली लग्न रास आहे त्याच्यावरती. आणि रवी म्हणजे आत्मा, आत्माकारक म्हणजे आपली इम्युनिटी, रोग शक्ती, हे सगळं आपण त्या ह्याच्या सूर्य राशीवरून बघतो म्हणजे लग्नी सूर्य ठेवल्यानंतर असं सगळे बरोबर. हे आहे. हा. मी सांगते सोप्यात आता माझ्या ह्याच्याप्रमाणे की हे चंद्रराज मॅडम म्हटल्याप्रमाणे मानसिक सगळं मनाचं म्हणजे काय सगळं माझं मानसिकता कशी आहे, माझे विचार कसे आहे, माझं मन कसं आहे, निर्मल आहे का, निश्चल आहे का, माझ्या मनात असा जेलसीपणा येतो का लोकांबद्दल, म्हणजे हे सगळं मानसिक मंगलदेनचं मानसिक पुढच्या वर्षात काय असणार आहे हे माझं चंद्ररास मला सांगेल. मग चंद्ररास प्रमाणे मी भविष्य केव्हा बघायचं, माझ्या मनाला काय विवंचन असणार आहे, शारीरिक दुःखाची विवंचन असणार आहे का, रिलेशनशिप किंवा माझं मन कसं असणार आहे, प्रसन्न असणार आहे का, निगेटिव्ह विचारांनी असणार आहे का, पॉझिटिव्ह असणार आहे, हे जर मला डिटेल बघायचं असेल तर मी चंद्र राशीप्रमाणे भविष्य बघणार. किंवा चंद्र रास ज्या वेळेला मी कोणी सांगत असेल की हे चंद्र राशी प्रमाणे भविष्य आहे तर ते मला जास्त मनाच्या याच्यावर इफेक्ट देणार आहे. हे सूर्य रास आहे ती सूर्य रास माझं भविष्य 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 आपण जे म्हणतो की पुढचं आगामी वर्ष मला कसं जाणार आहे, फायनान्शियल जाणार आहे का, माझी आर्थिक उन्नती होणार आहे का, माझ्या काही गोष्टी कशा असणार आहेत, पोझिशन आहे का, घर आहे का, व्हॉट एव्हर माझं भविष्य हे सगळं सूर्य. आता मॅडम आत्माकारक म्हटलेलं आहे तर आत्म्याचा जो काही सोल प्रोग्राम असतो वगैरे वगैरे त्याच्यामध्ये नाही मी शिरत, आता ते मॅडमच सांगतील. पण माझ्या दृष्टिकोनातून सनशाईन हे इंग्लिश प्रमाणे असते. जनरली वर्तमानपत्रात सनशाईन ही आपल्या बर्थडे तारखांप्रमाणे इंग्लिश मध्ये असते. मग सनशाईन सगळं भविष्य सांगते आणि लग्न म्हणजे असेंडंट जे असतं ते आपली पर्सनॅलिटी ठरवतं. मग लग्न राशीचं जे नक्षत्र आहे त्याप्रमाणे पर्सनॅलिटी आपली अचूक येणार आहे. शरीर यष्टी काय असणार आहे, माझं व्यक्तिमत्व काय असणार आहे. मग आता या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा जडणघडण बदल होत जातात ना हळूहळू हळूहळू. मग मला जर लग्न राशीप्रमाणे मी पुढच्या वर्षीचं भविष्य बघतेय तर तिथे माझ्या व्यक्तिमत्वात काय बदल होणार आहे की जसं माझं कम्युनिकेशन मेथड बदलणार आहे, माझं व्यक्तिमत्व बाह्य स्वरूप म्हणा, अंतरंग व्यक्तिमत्वाच्या जे काही ऍट्रिब्युट्स आहेत त्या बदलणार आहेत का पुढच्या वर्षी. हे लग्न राशीप्रमाणे मी भविष्य बघितलं तर ते जास्त अचूक ठरतं. तर हे 3 गोष्टी अशा आहेत म्हणून मी सगळ्यांना शिकवले की तिन्ही राशी समजून घ्या. तिन्ही राशी समजून घ्या आणि मानसिकतेला महत्व देताना चंद्र राशीप्रमाणे बघा, भविष्य बघताना सूर्य राशीप्रमाणे बघा आणि स्वतःचं जे काही कॅरेक्टर आहे, पर्सनॅलिटीज आहेत, आपण खूप फोकस करतोय ना, त्या गोष्टीला जर पर्सनॅलिटी आणि ह्याला जर बघितलं, कम्युनिकेशन स्टाईल हे ते निगेटिव्ह विचार कसा करतो, पॉझिटिव्ह विचार कसा करतो, ते चंद्र राशीने. मग हे असेंडंट प्रमाणे बघा. अजून एक मी सगळ्यांना सांगितलं जे सगळेच विसरतात, खूप खूप विसरतात. खरं हे ज्ञान तर एकदा सांगितल्यावर कोणी विसरलंच नाही पाहिजे. मी म्हटले कुठलाही व्हिडिओ जेव्हा असतो ना, भविष्य सांगणारा, त्याचं काय भविष्य असतं, तो काय म्हणतो ते बघायचं. सुरुवातीलाच तो म्हणत असतो, मी चंद्र राशीप्रमाणे सांगतो, तुमची चंद्र रास बघा. त्यावेळेला तुम्ही सूर्यरास बघून उपयोग नाहीये आणि असेंडंट पण बघून उपयोग नाही. काही जण म्हणतात लग्न राशीप्रमाणे बघा आणि काही म्हणतात सूर्य राशीप्रमाणे बघा. आपण वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजर बघतोय का आपण इकडचं महाराष्ट्रीयन ऍस्ट्रॉलॉजर बघतोय का आपण वैदिक बघतोय, हे सगळं फार महत्वाचं आहे. आणि जनरली ज्यांना व्ह्यूज आहेत, ज्यांना काही चाडच नाहीये, त्यांना असं वाटतं सगळ्या लोकांनी आपलं बघावं. ते प्रत्येक व्हिडिओला म्हणतात चंद्ररास, सूर्यरास, लग्नरास कुठल्याही बघा. म्हणजे आता समजा मिथुन, मग मिथुनचं भविष्य सांगतोय त्या व्हिडिओत एखादा व्यक्ती, तर तो काय म्हणतो, ज्याची चंद्ररास मिथुन आहे, ज्याची सूर्यरास मिथुन आहे, ज्याची लग्नरास मिथुन आहे, बघा हा व्हिडिओ. मग काय बघायचं, सगळंच बघायचं का त्याने. मग अशा वेळेला त्या माणसाचे तिन्ही राशी काढल्या पाहिजेत.
तुमची चंद्ररास काय आहे, सूर्यरास काय आहे, लग्नरास काय आहे, असे तिन्ही व्हिडिओ त्याच्या माणसाचे काढले पाहिजे अशा म्हणणाऱ्यांचे आणि 3 व्हिडिओ बघितले पाहिजे. आणि मग हे जर लिहून ठेवलं तुम्ही, तर तुम्ही हे पण बघू शकता, की बाबा खरं आहे का? माझं भविष्य हे सूर्य राशीप्रमाणे अचूक जातंय का? माझ्या मनाचा कारकत्व चंद्र राशीप्रमाणे टॅली होतोय का? किंवा त्या महिन्यात घडतोय का? किंवा घडला का? हा एक पण अभ्यासाचा भाग असतो. पण एवढं जरी सांगितलं तर बघणारे काही पण बघतात आणि मग एकच रासे म्हणतात आणि एकच लिहितात. ज्यांना पुढं संकल्प लिहायला सांगते मी शिवसरोदय प्रतिपदातनं भाग 5 झालेल्यांना, त्यांना हे सगळं सांगितलंय. पण तिथवर कोणी गेलेलं नाहीये आणि याचा उपयोग होत नाही. पुन्हा मी काही गोष्टी खूप वेळा काही सांगू शकत नाही. त्यामुळं या गोष्टी ज्याच्या त्याच्या इंटरेस्टच्या आहेत, की सगळ्यांना सगळंच काही इंटरेस्टिंग नसतं. त्यामुळे उगाच कशाला आपण भविष्यवादी बनवायचं लोकांना. असा पण माझा एक व्ह्यू आहे, की जास्त भविष्यवादी बनवायला नको. भविष्य बघा आणि त्याला महत्त्व द्या असंही नकोय ना. एक थोडंसं आपल्याला स्टार सीड कनेक्शनला जायचंय म्हणून हे सगळं. मॅडम आता तुम्ही ओके. सांगितलं ना हां, की हां. चंद्र राशीवरून कुंडली, रवी राशीवरून कुंडली आणि लग्न राशीवरून. तर अजून एक इन्व्हेन्शन जे आमचं आहे राहू पुष्कळ आहेत राशीवरून. तसे. राहू राशीवरून का म्हणतो आम्ही? मागच्या जन्म म्हणजे पास्ट लाईफ आपण म्हणतो की नाही ते. हो, राहू हो, हो. इल्युजन का होतात किंवा आता राहू कुठे आहे ती राहू कुंडली आपण मांडतो. तर हे पण आहे, आपण तो डीप जास्त जात नाही त्या ह्याच्यामध्ये, ते फार वेगळा हां, विषय आहे. तशा मॅडम राहूचं नाही पुष्कळ आहेत तशा. पण आपण हो, एक मेन 3 धरून चालूयात ना. मेन 3च असतात, पण अगदी आणि डीप मग जर म्हणाल पद्धतीनुसार ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीनुसार सुद्धा सगळं वेगळं येतं ना. राहूची पण आपण जेव्हा मांडतो ना, जेव्हा लग्नी राहू घेऊन आपण मांडतो ना, ते खूप रिलेट होतं. कारण राहू इज इल्युजन, जे भ्रम हो. निर्माण करतो, जे न हे करणारे आजार निर्माण करतो. डायग्नोस झालं तरी उपचार नाही. मग तेव्हा राहू कुंडली मांडायची किंवा जे पास्ट लाईफचे हे काही जास्त कार्मिक असतात की नाही, ते म्हणजे ते खूप डीप हं. स्टडी आहे. कसं आहे ना, अभ्यास करणाऱ्याच्या आध्यात्मिक जर नसेल ना, तर त्याला त्रास होतो. म्हणून तो जास्त डीप प्रश्न स्टडी आहे. कुंडली काढतात. हा प्रश्न कुंडली पण आहे असा वेगवेगळे. पण आता सध्या आपण आपलं हे 3 आणि नेहमी राशी पण चाललेलं बऱ्याच बरं. आहेत. चंद्र, सूर्य ह्याच्याप्रमाणे बऱ्याच आहेत त्या. आपण 2-3 हो. म्हणू असं. कारण हे आपल्याला तुम्ही म्हणताय ते राहूचं पण एक आपल्याला पास्ट लाईफ आणि फ्युचर लाईफ जसं मी तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न दिलेला आहे, की मी कुठल्या ग्रहावरून आले, कुठल्या प्लॅनेटवरून आले आणि मी कुठल्या प्लॅनेटवर जाणार. हे माझं कोणते ग्रह सांगतात ते तुम्ही सांगा. हा प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे. तर ते एक महत्वाचं सगळ्यांना क्युरिओसिटी असते. हे स्टारसीडला आपल्याला लागणारच आहे. मला माहितीच आहे ते. पण तुम्हाला पण मी विचारते, कारण तुम्ही या गोष्टींना जर फोकस दिला ना, तर ॲक्चुअली कसं असतं, जसं नक्षत्र झाडं मी का सुरू केलं, लावा, पाणी घाला, खतं घाला, त्याला कनेक्ट व्हा. म्हणजे थोडा अवेअरनेस होत जातो. आणि आत्ता जे नक्षत्राचं भविष्य रोल प्ले करणार आहे, तो जास्त प्ले करणार आहे. कारण एक काळ असा असतो, युगाप्रमाणे जसं ऊर्जा बदलतात, तसं आता नक्षत्रांना महत्त्व खूप येत जाणार आहे. अजून खूप काही होणार आहे, काही उलगडे होणार आहेत. आपण जे म्हणतो, ते सगळे काय नवीन सिद्धांत ज्योतिषशास्त्रात सुद्धा येत आहेत. हे सगळ्या ऊर्जांना आपण कनेक्ट व्हायला लागलो, की त्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याकडे आपोआप येतात. ध्यान करत असाल तर. कारण एक आता जे पी-एच-डीचं उदाहरण दिलं, त्यांना म्हटलं साधना कुठली करतात, तर काहीच नाही उत्तर आलं. गुरु कुठली आली, काहीच नाही उत्तर आलं. मग काही वेगळं बोलायचं. हा पण माझा गुरु आणि तो पण माझा गुरु आणि साधना काय मी अशी ठराविक वेळेला करत नाही. लाभ. त्याच्यावरनं लगेच कळतं. ठीक आहे चला. धन्यवाद सगळ्यांना. काही राहिलं नाही ना कोणाचं मॅडम विचारायचं? हां, पारसीचे त्याच्याशी रिलेटेड नावं सांगायचे का नुसते की काहीच नाही बोलायचं त्याबद्दल? कशाबद्दल? म्हणजे आपले आता नक्षत्र राहतील ना आपल्या याच्याप्रमाणे आणि त्याचे स्टार सीडचे नावं. स्टार सीडचं नावं सांगा तुमच्याजवळ आहेत तर. पण हा बाकीच्यांच्या जवळ नसणार आहे, त्यामुळे तुम्ही काही बोलू नका आता. बरं ठीक आहे. आता काही बोलू नका स्टार सीड. कारण मग लगेचच मग यांनी नाही सांगितलं तर त्यांना विचारणं होईल. नंतर हो ते आपण तो ठीक आहे. ग्रुपवर चार्ट पोस्ट करू. आता जे हे केले ना, ते ग्रुपवर आम्ही पाठवू का मग? म्हणजे हे काम माझ्याकडे आल्यानंतर काही बदल झाले किंवा हे सगळं जे मुद्दे लिहिलेत ना,
तर ते ग्रुपवर नाही नाही लिहून नाही नाही पाठवू? ते 1 to 1 नाही नाही 1 to 1 आपलं हा, काउन्सिलिंग असतं त्याच्यावर मॅडम. ओके, चालेल चालेल, ते सगळं ठीक आहे. तुम्हाला मी याच्यातून 1 to 1 मीटिंग मधनं सगळं शिकवणार पुढं. ओके, तुम्ही चालेल. जेवढं वेळ देणार त्याला, तुम्ही ज्या पद्धतीने लिहिणार, मग काय लिहिलं त्याप्रमाणे चर्चा असं असतं. 1-1 तास घालवते मी. ते ग्रुपवर लिहून कशाला सगळ्यांना ओपन करायचं? हे आपल्या प्रवासासाठी पुढच्या तुमच्या. कोणीतरी माझ्या केसांबद्दल लिहिले, मी केसच कापून टाकले आज. थांबा रेकॉर्डिंग बंद करते.